दादा, प्रथमतः आपली आणि अशोकराव घोलप यांची विग्नरच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. तुमची चेअरमन म्हणून निवड झाली, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? प्रथमतः तर खरं मी कारखान्याचे सर्व सभासद, उत्पादक आणि सगळ्या त्या खरे तर ते मालक आहेत त्यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. निवडणूक पार पडली, लोकशाहीचा अधिकार आहे, सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही, परंतु निवडणुकीला मतदारांनी जो कौल दिला त्याचं मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. विशेषतः निवडणूक बिनविरोध 17 जागा पडल्या, बिनविरोध झाल्या. त्याच्यामध्ये खरं तर तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील, त्यांचा खरं तर मोठा खारीचा वाटा यामध्ये आहे. ज्या उमेदवारांनी माघारी घेतल्या त्यांचा मोठा वाटा यामध्ये आहे. त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यांना मी धन्यवाद देतो. नंतर आम्ही सगळे संचालक एकत्रितरित्या आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या निवडणुकीला सामोरं जात असताना एकत्रितरित्या आम्ही बसलो, बैठक केली आणि निवडणूक प्रक्रियेला सामोरं जातो. एकमुखाने सर्व संचालकांनी चेअरमन म्हणून माझ्या नावाला पसंती दिली, व्हाईस चेअरमन म्हणून अशोकदादा यांच्या नावाला पसंती दिली. मी सर्व संचालकांचे आभार मानतो. कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि सर्व अधिकारी त्या सगळ्यांनी आमच्या सर्व संचालकांचं स्वागत केलं. त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रतिनिधी यांना मी धन्यवाद देतो. उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने कारखान्याची स्वर्गीय निवृत्ती शेतकर असतील, स्वपन शेतकर असतील, सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याचा किंवा त्यांनी जो काही पायंडा घालून आम्हाला दिले त्यांच्या रस्त्याने आम्ही वाटचाल करतो. आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या असलेल्या हिताच्या दृष्टीने वाहतूकदार असतील, कोरणी असतील, सभासद, ऊस उत्पादक, कर्मचारी या सगळ्यांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पारदर्शकपणे कारभार करण्याची परंपरा जी कारखान्याची आहे ती इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने चालू, सगळ्यांना विश्वासात घेऊन या कारखाना कशा पद्धतीने प्रगती पथावर नेता येईल या पद्धतीने वाटचाल करू. नुकताच आपल्याला भारतातला शुगरकेन डेव्हलपमेंटचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला. याचं सगळं श्रेय म्हटलं तर सगळ्या आपल्या सभासदांना, कामगारांना आणि सर्व संचालकांना या निमित्तानं आहे. या निमित्तानं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. घोलप साहेब, चेअरमन साहेबांनी पुन्हा तुमच्यावर उपाध्यक्षपदाची सगळ्या संचालकांना विश्वासात घेऊन उपाध्यक्षपदाची माळ घातलेली, तुमची काय प्रतिक्रिया? नुकतीच कारखान्याची इलेक्शन ज्यावेळेला जाहीर झाली त्या तारखेच्या अगोदर आमची आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व संचालकांनी सांगितलं का दादा, महत्त्वाची संस्था आहे आणि संस्थेच्या हितासाठी तुम्ही जो निर्णय घ्या तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. त्या पद्धतीनं पहिल्या 21 जागांसाठी जे दादांनी जो योग्य निर्णय घेतले त्यानंतर आज माझ्यासारख्याला परत एकदा ही संधी दिली. मी स्वर्गीय शेठबाबा असतील, अण्णा असतील आणि दादा या मंडळीचा उपकार कधीच विसरणार नाही. मी कधीही संस्थेच्या हिताच्या पलीकडं कधी पुढले असं काम चुकीचं केलं नाही आणि कदाचित सर्व संचालकांनी आमच्या सगळ्यांनी मिळून मला माझ्या नावाला पसंती दिली तर मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो.